श्रोतेहो, आपल्याला बऱ्याचदा अनुभव आला असेल की ॲलर्जीची गोळी खाताय तोपर्यंत तुमच्या त्वचेशी निगडीत ॲलर्जीज कमी होत आहेत, अंगाला येणारी रॅश कमी होते, किंबहुना सोरायसिस, एक्झिमा यांसारख्या रुग्णांमध्ये क्रीम तुम्ही त्वचेवर लावताय तोपर्यंत तुमची त्वचेशी निगडीत लक्षणं कमी होत आहेत. पण कुठेतरी ही औषधं घेण्याचं बंद केलं किंवा क्रीम लावायचं बंद केलं की आज ह्या आजाराशी निगडीत लक्षणं पुन्हा उत्पन्न होत आहेत, किंबहुना ह्या आजाराशी निगडीत लक्षणं बळावत आहेत. तर याचं नक्की कारण काय? तर त्वचेवर निर्माण होणारी ही लक्षणं तुमच्या शरीरातील बिघाडांशी निगडीत असतात. तुमच्या शरीरात जेव्हा दोषस्थिती बदलते आणि वाढलेले दोष जेव्हा रक्तदुष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. त्याच्यामुळे वारंवार स्किन ॲलर्जीज उत्पन्न होतात. सोरायसिस, एक्झिमा, लायकेन प्लॅनस किंवा यांसारखे किचकट त्वचाविकार उत्पन्न व्हायला हे कारणीभूत ठरतात. तर याचं निदान नक्की करायचं कसं? तर नाडी परीक्षा हे या तुमच्या शरीरातील आजारामागील मूळ कारणांचं निदान करण्यासाठी उत्तम साधन आहे. गेली 16 वर्ष नाडी परीक्षेवर आधारित रिसर्च बेस्ड मेडिसिन मी महाराष्ट्रात 20हून अधिक शहरांमध्ये उपचार करत आहे. तर येत्या 17 डिसेंबरला नाशिकमध्ये मी क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहे. तर या नाशिकच्या क्लिनिकचा पूर्ण ॲड्रेस आणि संपर्कासाठीचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर आपल्या नाडी परीक्षा करून घेण्यासाठी आणि आजाराचं निराकरण करण्यासाठी आजच संपर्क साधा आणि अपॉइंटमेंट घ्या.